प्रफुल्ल इंगळे आपल्या ह्या YouTube चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। तर बघा, आज आपण 3 ची कसोटी पाहणार आहे। याच्या आधी मी तुम्हाला भरपूर साऱ्या कसोट्या दिल्या, 11 ची सांगितली, 8 ची शिकवली, 9 ची शिकवली, 7 ची पण शिकवली। त्याच्यानंतर आज आपण हे 3 ची कसोटी पाहत आहे। 3 ची कसोटी समजून घेऊन नेमकं कसं म्हणते आणि सीजीएल टियर 1 ला आलेला प्रश्न आहे 2020 ला। बघा, समजून घ्या। संख्या में के अधिकतम मान और न्यूनतम मान के वर्गों का योगफल ज्ञात करें जिससे संख्या 45,082 के 3 से पूर्णता विभाज्य म्हणजे 45,082 के ही संख्या पुरी 3 न कटली पाहिजे। तर ह्या के ची जी व्हॅल्यू आहे ना, ती न्यूनतम आणि अधिकतम म्हणजे सर्वात लहान आणि सर्वात मोठी जे काही के ची व्हॅल्यू येईल त्याचे जे काही वर्ग आहे त्याची बेरीज तुम्हाला विचारला। तर बघा, 3 ची कसोटी समजून घ्या। रेग्युलर मध्ये सगळ्यांना माहित आहे 3 ची कसोटी काय करतो आपण, सगळे डिजिट जोडतो। आपण सगळे डिजिट जोडून 3 न त्याला जर सगळे डिजिटची सम केली, पुऱ्या नंबरची जर बेरीज केली आणि ते जर बेरीज पुरी 3 न कटत असेल तर 3 ची कसोटी लागते, तुम्हाला माहित आहे। पण बिलकुल तसं नाही शिकायचं असते। बघा, अलग पद्धतीने कसोट्या शिकायची असते। तर 3 ची कसोटी म्हणजे हाय काय, तर 3 ची कसोटी म्हणजे नेहमी 3 ची पट 3, 6, 9, 12 म्हणजे पुरी 3 ची पट 3, 6, 9, 12, 15 जे काही 3 ची पट आहे हे 3 ची पट मोजायची नाही, काउंट नाही करायची। 3 ची पट सर्व फेकून द्यायची म्हणजे मोजायची नाही। आणि रिमाइंडर जो आहे म्हणजे बाकी तो 0 आला पाहिजे। 3 ची पट फेकली आणि रिमाइंडर जर 0 येत असेल तर तो पुरा नंबर 3 न डिव्हिजिबल आहे। तर बघा, आता 3 ची पट फेकूत आहे। 5 आणि 4 9 होते ना, फेकला। ह्या 8 आहे, याने 9 करासाठी मी याच्यातला 1 देतो। 8 गेला, याच्यातला 1 चालला गेला, 9 गेला, उरला किती इथं फक्त 1। आता या के चा न्यूनतम मान काय होईल, 3 ची पट फेकायची आहे तर के ची न्यूनतम व्हॅल्यू किती होईल, 2 होईल। काऊन का 2 आणि हा 1 टोटल 3 कॅन्सल आउट होते आणि रिमाइंडर किती होते, 0 होते। म्हणून 1 काय झाली, त्याची व्हॅल्यू 2 झाली न्यूनतम। आणि अधिकतम म्हणजे जास्तीत जास्त काय होईल, 8 होईल। काऊन 8 होईल, कारण का हा 8 आणि हा 1 तरी किती होते, 9। बघा, हा 3 कॅन्सल आउट होते, मग 8 शी जर 1 घेतला तर हा 9 कॅन्सल आउट होते। मग सर्वात लहान नंबर 2 आहे याचा वर्ग म्हटलं आणि सर्वात मोठा नंबर 8 आहे याचा वर्ग म्हटलं तर 2 चा वर्ग होते 4, 8 चा वर्ग होते 64 आणि 64 आणि 4 जर जोडला तर 68 तुमचा आन्सर होते। हेच तुमचा 68 आन्सर आहे। तर अशा प्रकारे आपण हे 3 ची कसोटी पाहत असतो। म्हणून 3 ची कसोटी चेक करताना 3 ची पट फेका, 3, 6, 9, 12 आणि रिमाइंडर 0 आला पाहिजे, तो नंबर पुरा 3 न कटल। तर आशा करतो सर्वांच्या लक्षात आलं असेल। पुढच्या प्रश्नावर जाऊ आपण। पण त्याला कोणी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करत चला आणि कमेंट पण करत चला। तर आशा करतो, चला आपण 3 ची कसोटी पाहत आहे। हा प्रश्न पाहू आपण त्याच्यामधला। एसएससी सीजीएल टियर 1 2020 ला आलेला प्रश्न आहे, समजून घेऊ आपण कसा आहे। यदि 5307P2 संख्या 3 से विभाज्य है तो P के अधिकतम मान और न्यूनतम मान के वर्गों के बीच अंतर ज्ञात कीजिए। तर बघा, तुम्हाला दिला हा 5306P2 हा नंबर मध्ये जो P चा अधिक वाला मान जो काही येईल आणि न्यूनतम वाला मान जो येईल त्याचा वर्गाचा आपल्याला पाहिजे अंतर। तर बघा, 3 ची कसोटी चालू आहे आपली। तर 3 ची कसोटीमध्ये 3, 6, 9 जे पुरी 3 ची पट आहे ते मोजायची नाही, त्याला काउंट नाही करायची, ते फेकून द्यायची आणि रिमाइंडर किती आला पाहिजे, 0, तरच तो पुरा नंबर 3 न कटत असते। तर बघा मला हा 6 हा 3 किती होते, 9। 3 फेकू शकता, 6 फेकू शकता। ह्या 3 फेकला, 6 फेकला गेला। त्याच्यानंतर हा 5 आहे तर याला 6 करासाठी 2 मधला 1 दिला तर हा 6 गेला तर किती उरला, 1। आता ह्या P च्या जागी याने 3 करासाठी सगळ्यात लहान कोण येते, 2। काऊन का हा 1 आणि 2 कॅन्सल आउट होईल, कारण का 3 बनवतो, 3 ची पट फेकतो आपण। ह्या झाला सगळ्यात लहान नंबर आणि P चा सगळ्यात मोठा मान काय असेल, 8। काऊन का 1 आणि हा 8 हे दोघा मिळून काय होते, 9 होते, ते कॅन्सल आउट होते। तर मग सगळ्यात लहान 2 आहे आणि सगळ्यात मोठा 8 आहे, याच्या वर्गाचे फरक विचारला तर याचा वर्ग होते 4, याचा वर्ग होते 64, 64 मधून 4 गेला तर आन्सर किती होईल, 60। हेच तुमचं 60 आन्सर आहे। तर आशा करतो सर्वांच्या लक्षात आलं असेल। तर अशा प्रकारे 3 ची कसोटी आपण सॉल्व्ह करत असतो। 3 ची कसोटी पुरे नंबर जोडून भागणे द्यायचा, 3 ची पट फेका, 3, 6, 9 रिमाइंडर 0 येत असेल, 3 ची पट फेकून रिमाइंडर 0 आला तर पुरा तो नंबर 3 न कटते। तर आशा करतो सर्वांच्या लक्षात येत असेल।